हे आपलं नाव काय? श्रीकांत बरकले. आपण पुरा येथील रहिवासी. पुरापानाचे रहिवासी. बरं, रामनवमीनिमित्त आपल्याला प्रथम सर्व नागरिकांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. बरं, रामनवमीनिमित्त आपण कार्यक्रम या ठिकाणी आयोजन केलेला आहे. कार्यक्रमाच्या संदर्भात काय सांगा? रामनवमीनिमित्त जो कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने कार्यक्रम घेतला जातो. याच्यामध्ये दांगडदिंगावर काही नसतो. लेझिम पथक, ख्याल पथक आणि ढोल पथक असतं. याच्यामध्ये गावातील जे मंडळी आहे, जे पुरुष मंडळी किंवा जे विद्यार्थी आहे, त्यांना हे खेळाची पारंपरिक त्यांना सवय होते आणि गावातल्या मुलांच्या माध्यमातून आपलं रामनवमी जे हे रामनवमी साजरी होते. त्याच्यामध्ये गावातील जे मुलं आहेत ते स्वइच्छेने स्वतःहून आणि अमोल पाटील म्हणून जे प्रशिक्षक आहेत त्या गावातील मुलांना 15 दिवसापासून शिकवतात आणि जी पारंपरिक पद्धतीची रामनवमी आहे ती गावातील मुलीच साजरी करतात. ओके ओके. बरं, आता आपला पुढील संकल्प काय राहणार आहे? पुढे संकल्प असा राहील की याच्यामध्ये जे गावातील जे नागरिक सहभागी होतात त्यांना जास्तीत जास्त पद्धतीने नागरिकांनी सहभागी व्हावे आणि रामाबद्दल आणि जे आपले हिंदू संघटना आहेत, हिंदू धर्म आहेत त्याच्याबद्दल जास्तीत जास्त जागरूकता व्हावी यामागील हा उद्देश असतो. बरं, या मंदिराची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे? मंदिरातील ऐतिहासिक पार्श्वभूमी जी आहे ती आपल्या आता पुजारी दादाने सांगितलेली आहे आणि ब्रिटिशकालीन मंदिर आहे, 200 वर्षापूर्वीचं मंदिर. हे जे ब्रिटिशकालीन मंदिर असल्यामुळे आपले जे दादा आहेत पुजारी दादा ते त्याचं म्हणजे व्यवस्था करतात, सेवा त्याची करतात. देखरेख सेवा करतात आणि देखरेख करतात. दादा, आपलं नाव काय? नाव काय आपलं? सीतारामदास ओंकारदास बैरागी. बरं, आपण पुरापानाचे येथील रहिवासी आहे. पुरापानाचे येथील रहिवासी आहे. बरं, मला एक सांगाल की आपण या ठिकाणी सेवा करतात. किती वर्षापासून करतायत? बरं बरं. म्हणजे जवळपास किती वर्ष झाले असेल आपल्याला? बरं, या जे राम मंदिर आहे पुऱ्याचं याची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय सांगाल? पार्श्वभूमिका हे म्हणजे परंपरा आमचे दादा परंपरेला मिळालेले मंदिर वगैरे जमीन आहे. म्हणजे आपलं नाव काय? अमोल सुद्धा पाटील. आपण कुठले रहिवासी आहेत? पुरापानाचे. बरं, आज रामनवमी आहे. आज प्रत्येक ठिकाणी रामनवमीनिमित्त वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आपण कुरे या ठिकाणी रामनवमी निमित्त कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. या कार्यक्रमाच्या संदर्भात थोडक्यात काय सांगाल? आपलं दरवर्षी झान पथक, लेझिम पथक, काड्या फिरवण्या आणि महाकाल आणि सगळे गावातली मंडळी, पुरुष, आपले मोठे आमचे मित्र, पोरं सगळे मिळून रामनवमी साजरी करतो. बरं, मला एक सांगा, तुम्ही रामनवमी साजरा करता तुम्ही चांगल्या प्रकारे. किती वर्ष आहे हे वर्ष आमचं 16वं आहे. 16 वर्ष आहे. आणि एक उत्साहाच्या याच्यामध्ये आपण रामनवमी साजरी करतात, कार्यक्रम साजरा करतात. हो. बरं, अजून तुमचं याच्या पुढील भविष्यामध्ये विजन काय आहे? मानस काय आहे अजून? नव्या पिढीला पुढे घेऊन जाणार. जय श्रीराम त्यांना सगळ्यांना शिकायचं आहे की धर्माबद्दल काय, त्यांना पुढे गेले जय श्रीराम घालायचं पोरांना. सगळ्यांना त्याचं पोरांना नवीन पिढीला शिकायचं आहे मला काहीतरी. आणि नव्या पिढीला घेऊन चालायचं आहे. जान पथक, लेझिम पथक हे बाजूला ठेवून त्यांना जान पथक हे पुढे शिकायचं आहे त्यांना. तर आपण या कार्यक्रमानिमित्त समाजामध्ये आणि नागरिकांना संदेश काय देऊ इच्छिता या कार्यक्रमानिमित्त? या कार्यक्रमामध्ये सगळ्या राम भक्तांना एवढंच सांगायचं आहे की सगळ्यांनी पारंपरिक रामनवमी काढावी.